फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर चला, आज आपल्या ग्रेस किचन मध्ये मी बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. तर चला आता बघूया आपण काय काय साहित्य मी घेतलेलं आहे त्याच्यासाठी. आम्ही साबुदाणा रात्रीच भिजू घातलेला होता आणि हे बघा खूप छान प्रकारे हा भिजलेला आहे. हा अर्धा किलो घेतलेला आहे मी साबुदाणा. आता ह्याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे थोडेसे. मिरची घेतलेल्या आहेत, 5 ते 6 मिरची वाटून घेतलेली आहे. शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे, आणि तिखट पण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तुम्हाला जर जसं तिखट लागतं कमी जास्ती. मीठ टाकलेलं आहे. आता कोथिंबीर, आणि हे बघा मी हा बटाटा उकडून त्याला मी किसून घेतलेला आहे. म्हणजे हा असं अख्खा अख्खा राहत नाही, पूर्णपणे हा किसून घेतलेला आहे मी बारीक चाळणीने. तो हा टाकूया आपण. चार बटाटे मी घेतले होते कारण छोटे छोटे होते म्हणून. जर मोठे बटाटे असतील तर 2 बस होऊन जातील, पण हे छोटे होते म्हणून मी 4 घेतले. तर आता मी हे सगळं मिक्स करून घेते आणि वडे पण बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, मिक्स करून मी घेतलेलं आहे सगळं. जे जे साहित्य मी तुम्हाला दाखवलं होतं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याचे मी वडे बनवून घेणार आहे. आणि मी शेंगदाण्याचा कूट कमीच टाकलेला आहे कारण माझ्या मुलीला जास्त शेंगदाणे आवडत नाही, त्याच्यामुळे. तुम्हाला जेवढे हवं तुम्ही तेवढे कूट टाकू शकता. हे बघा, या प्रकारे तुम्ही जेवढे तुम्हाला आकार हवा तेवढे तुम्ही बनवू शकता, छोटे मोठे. मी या प्रकारे बनवणार आहे. आणि आता मी सगळे बनवून घेते आणि मग फ्राय करताना तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे मी वडे सर्व बनवून घेतलेले आहेत. आणि आता हे मी तळून घेते. तर चला तुम्हाला दाखवते तळताना. फ्रेंड्स, तेल मी ठेवलं होतं गरम करायला कढईमध्ये. तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. तर आता मी वडे तळून घेते. मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळायचे आहेत, आता आतून कच्चे राहतील. फ्रेंड्स, तर बघा साबुदाणा वडा तयार झालेला आहे. तर प्लीज तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. बेल आयकॉन दिसेल तिकडे, ती बेलला प्रेस करा आणि कमेंट्स देखील करा. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही. आणि असेच नवीन रेसिपी बरोबर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.